सिद्धू पाटील. टू ओपनर ऑन ग्राउंड आपण बघूया अतुल भोईर विथ सिद्धू पाटील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज सापाटे संघाकडून सज्ज होतोय. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दीपेश भोईर फ्रंटलाईन गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. सामन्यावर फलंदाज अतुल भोईर. सापाटे विपक्ष आपण सामना पाहतोय वाडेकर या दोन संघामध्ये. आईगवती सापाटे विपक्ष एच जी एंटरप्राइजेस वाडेकर. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून टोलला. चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन रिझर्व मधून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार. अतुल भोईरच्या बॅट मधून हा चौकार आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. फोर्सिंग स्ट्रोक खरं तर ताकद पूर्णपणे झोकली होती आणि पॉवरप्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये टिपिकल पॉवरफुल शॉट आपण बघतोय अतुल भोईरच्या बॅटमधून. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू करताना नाही. चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 ओव्हर. इथे पावलांचा वापर करून हा फटका खेळलेला आहे आणि चेंडू निघून जातो मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. चौकार सिंगल आणि त्यानंतर षटकार हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं अतुल भोईर आणि षटकाराने अकाउंट ओपन करताना सिद्धू पाटील पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 वर पोहोचते. आक्रमक सुरुवात पाहायला मिळत आहे. 11 धावा धावप्ले करून बिनबाद नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एच जी एंटरप्राइजेस वाडेकर हा संघ. पहिलं षटक मार्ग असतोय. दीपेश पहिलं षटकात चालतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या वाढून होती. धावप्लेकावर 12 धावा. आपण पाहतोय दमदार आमदार चषक 20-25 दिमागदार आयोजन अंसिका स्पोर्ट्स पिंपलकर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधील सामना सध्या सुरू आहे. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र आपण पाहतोय प्रयत्न व्यर्थ जात आणि चेंडू सीमापार देखील जातोय चौकारासाठी. दरम्यान कमलाकर पाटील साहेबांचं आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आमचे फूड मिनिस्टर आहेत कुक. नक्कीच त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अन्न पुरवठा मंत्री सध्या नक्कीच आमचे व्यायामडायझर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. धावसंख्या पाहायला मिळते ते धावपलकावर 16 धावा. इथे मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. हा चेंडू निघून जाईल सीमा पार. वाईड ऑफ लॉंग वरून हा षटकार. पहिल्या षटके समाप्ती. पहिल्या षटके समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यानंतर सुधारित धावसंख्या पाहायला मिळते ती 24. ड्रेसिंग आणि चेसिंग पेनल्टी नसणार आहे. धावसंख्या 22 आपण पाहतोय. दोन धावांची पॅनल्टी नक्कीच दिली जाईल कारण आयोजन कमिटीकडून इथून सूचना केली गेलेली आहे. कारण 12 मॅन देखील ड्रेसिंगमध्ये नाही
आणि खेळाडू देखील ड्रेसिंगमध्ये नाही. ट्वेल्ड मॅन देखील ड्रेसिंगमध्ये नाही. आयोजन कमिटीचा नियम आहे नक्कीच आपण पाहतोय आणि त्या नियमाची अंमलबजावणी इथे केली जाते. या पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. सुधारित धावसंख्या पाहायला मिळते 24. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या होती ती 22. मात्र पॅनल्टीच्या 2 धावा देखील ऍड केल्या गेलेल्या आहेत आणि सध्या धावसंख्या आपण पाहतोय ती धावा प्लेकर 24 धावा. दमदार सुरुवात आपण बघतोय आमदार चषकामध्ये या इथे या वाडेकर संघाकडून. गोलंदाजीत पहिला बदल पेटूचं दुसरं षटक करण्याची जबाबदारी आता मात्र गोलंदाज सागरकडे या सोपवले गेलेले आहे. सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फ्लिअर मिस. उद्याच्या दिवसाची नक्कीच खरं तर चिंता पडलेली आहे कारण रविवारी संकष्टी आलेली आहे. बऱ्याच जणांना नक्कीच ही चिंता सतावत आहे. इथे लॉफ केला चेंडूला इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार लॉंग ऑफ लॉंग यांच्यामधून चौकार. खडे खडे स्टँड अँड डिलेवर हा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सिद्धू पाटील अगदी सिद्धू यांनी सरळ हा फटका केलेला आहे. सीधी बात नो बकवास. सरळ बॅटने हा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कट केलेल्या चेंडूला इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या वाडेकरची पोहोचते ती 29 वर 29. पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवरप्लेचं षटक आपण पाहतोय. P1चं पहिले षटक समाप्तीनंतर पेटूचं दुसरं षटक सध्या प्रगती पदावर पाहायला मिळतंय. कट केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू निघून जाते सीमा पारला. स्क्वेअर कटचा हा फटका धनधनी चौकार आणि चौकारीन संघाची धावसंख्या तो आकार धावसंख्या 4 ने वाढून होती ते धावपलकावर 33 धावा 3-3. सुरेख फटका रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. गॅप हेडलं होतं आणि त्या गॅप मधून चेंडू सीमा पार पाठवला होता पॉइंट रिझन मधून. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे या प्रॉपर टायमिंग साधता नाही. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 33 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय दमदार आमदार चषकामधील आईगावदेवी सापाटे विपक्ष एजी एंटरप्राइजेस वाडेकर या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या P2चं दुसरं षटक गोलंदाज सागर पाटील हाताळतोय. ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धावने संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. संघाची धावसंख्या 34 विदाउट लॉस. इन ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटके समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 34-17च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत वाडेकर या संघाने. आणि जमीनची बाजू प्लस पॉईंट आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचं गडी वाडेकर संघाने इथे गमावलेलं नाही. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सापाटे संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर अतुल पाटील. अतुल पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. बॅकहँड डिलिव्हरी इथे मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अतुलचं स्वागत इथे चौकाराने करताना फलंदाज आपण पाहतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते. धावपलकावर 38 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दत्तुर्वा पिंपळास विपक्ष बादशाह 11 पिंपळकर या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला मिडविकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 39 वर पोहोचते. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल बादशाह 11 पिंपळकर विपक्ष दत्तुर्वा पिंपळास या दोन संघांमध्ये.
पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे, मात्र मिस टायमिंग, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या 40 4 नॉट. धावसंख्या 42 42 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर प्रोग्रेस, तिसरं षटक मार्गस्थ आहे. बिनबाद जिंदाबाद सध्या नक्कीच आपण पाहतोय सुरुवात वाडेकर संघाची पाहायला मिळते. इथे डबल माइंडेड होतोय, पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 43 ओव्हर 43. पुढील सामना असणारे बादशाह इलेव्हन पिंपलगर विरुद्ध दत्तगृह पिंपळास या दोन संघामध्ये दोन्ही संघाने आपण जर इथे आला असेल तर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज पंचांचा, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. गणेश पाटील सरांना सध्या बिजी ठेवलेले आपण बघतोय गोलंदाजाने. नक्कीच अगदी अद्भुत इशारा नक्कीच गणेश पाटील सरांचा खूपच व्हायरल झाला होता. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. धावसंख्या 46 46. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर आपण पाहतोय. दरम्यान साहिल सिल्के यांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3-1 आहेत खरं तर आपण पाहतोय. ऑनलाईन ऑपरेटर आहेत, चांगले समालोचक आहेत आणि एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत. म्हणजे या तिन्ही भूमिका नक्कीच ते चोखपणे बजावताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम साहिल सेल्के, ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमीच त्यांचं पाहायला मिळत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम साहिलजी सेल्के. तीन षटकांची समाप्त झाली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 48 48 विदाउट लॉस. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. अतुल वैयक्तिक 31 धावसंख्येवर फलंदाजी करत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याचा सकर फलंदाज सिद्धू 13 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे आणि संघाची धावसंख्या 48 पाहायला मिळत आहे. इथे मात्र फुलटा चेंडू निघून जाईल सीमा पार. वाईड ऑफ लॉंग रिजन मधून हा चौकार. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज पवन. त्याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे फलंदाजाने. इथे इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 53 वर 53.
इथे बॅकफुलला जाऊन चेंडूला भिरकवून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6ने वेगाने वाढते, धावसंख्या 6ने वाढून होते धावफलकावर 59 हे आपण पाहू शकता. सुरेख फटकाव या स्पर्धेसाठी मित्रांनो बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजी ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय विजय अर्जुन शेलके व स्वर्गीय सुनीता विजय शेलके यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल विजय शेलके जे आमचे सहकारी समालोचक देखील आहेत त्यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनस्वी धन्यवाद, हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. स्वर्गीय विजय अर्जुन शेलके आणि स्वर्गीय सुनीता विजय शेलके यांच्या स्मरणार्थ. यावेळी मात्र हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अतुलने कामगिरी पाहायला मिळते. या 14 चेंडूमध्ये 43 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. आपण पाहू शकता अगदी चेंडूचं लिंबू बनवताना चेंडूची चामडी आता मात्र लोळवायला सुरुवात केलेली आहे फलंदाज अतुल याने. विस्फोटक फलंदाजी षटकामध्ये डील करताना फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. 65 धावा, 65 विदाउट लॉस. मजबूत स्थितीमध्ये सध्या नक्कीच वाडेकर संघ पाहायला मिळत आहे. इथे फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा उचलला नाही. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकर 65 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आपण सामना बघतोय आई गावदेवी सापाटे विपक्ष हे जे इंटरबाजेस वाडेकर या दोन संघामध्ये. जमीची बाजू प्लस पॉईंट आपण मध्ये कुठल्या प्रकारचा विकेट गमावला नाही वाडेकर या संघाने. सलामीच्या जोडीमध्ये अभेद्य भागीदारी सध्या पाहायला मिळते. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी कार्पेटचे सारी एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या संघाची धावसंख्या 66 धावा आणि 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. वैयक्तिक 44 धावसंख्येवर सध्या अतुल भोईर फलंदाजी करतोय. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर कुठल्याच फलंदाजाने 50 पूर्ण केलेली नाही. अर्धशतक पाहायला मिळेल का? पहिले या स्पर्धेमध्ये अतुल भोईर सध्या 44 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि केवळ 6 धावेने तो अर्धशतकापासून दूर आहे. पुढील सामना पाहायला मिळेल बादशाह लोन पिंपळगर विपक्ष दत्तुर्वा पिंपळास या दोन संघामध्ये. तर शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना टॉससाठी दिला जातोय. दत्तुर्वा पिंपळा संघ एक आणि बादशाह लोन पिंपळगर संघ एक पण टॉससाठी या. शेवटचे षटक घेऊन आलेला गोलंदाज अतुल पाटील. मात्र अतुल भोईर अर्धशतकाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिलं. पंचांचा इशारा देखील वाईटच येतो. आव्हान द्या वाईटच्या रूपाने. धावसंख्येत सिंगलनी या उपस्थिती 67 धावसंख्येवर 67 धावा. इथे समोर खेळल्या चेंडूला 20 मध्ये शतरक्षक कॉर्नर रिझन मध्ये सज्ज आहे. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 68 वर पोहोचते आणि 45 धावसंख्येवर फलंदाजी करताना अतुल भोईर पाहायला मिळतोय. या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया पहिलं अर्धशतक अतुल भोईर पूर्ण करेल का? यावेळी पावलांचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर आणि हे पंचांचा इशारा आपण पाहतोय. जणू काय पंचांना थंडी वाजताना गणेश पाटील सर एक अद्भुत इशारा करताना. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. एक सिंगल साठी स्ट्राईक दिली जाते. नक्कीच अर्धशतकाच्या उंबाड्यावर अतुल भोईर आपण पाहतोय जो वैयक्तिक 45 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अर्धशतकापासून 5 धावेने दूर आहे. पहिलं अर्धशतक सर्वाधिक धावसंख्या देखील संघाची पाहायला मिळते. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कव्हर रिजनमध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज अतुल भोईर याचा खेळ. सेकंड हायेस्ट नक्कीच या स्पर्धेमधील आपण पाहतोय.
या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांगितलं धावसंख्या विक्रम 78चा आहे आणि मानकुली संघाचे नावे आहे. काल मानकुली संघाने तब्बल 78 धाव कुठून काढले होते आणि या सेकंड टीम स्कोर आपण पाहतो सध्या वाडेकर संघाच्या नावे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेल्या या वाडेकर संघाकडून प्रणित. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना वाडेकर संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडले ते एकूण 75 आणि 76 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे ते या सपाटे संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील बादशाह 11 पिंपळगर आणि दत्तुर्बा पिंपळास या दोन संघामध्ये पुढील सामना असणार आहे. या सामन्याचा टॉस केला जाईल. टॉससाठी सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक भाग्यजी म्हात्रे आणि हा सामना देखील 5 षटकांचा असणार आहे. सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करत आहोत. काटा असा कॉल टीम पिंपलकरचा कॅप्टनचा बादशाह 11 पिंपलकर. सो टॉस त्याने जिंकला. थोडासा आपण ओपिनियन या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर मी कौतुक करेन तुमचं की कालच्या दिवसातला शेड्यूल तुम्ही आज खेळण्यासाठी आलात. तुम्ही या स्पर्धेला कोऑपरेट केलं त्यासाठी मनापासून आभार. टॉस जिंकला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे का याच्या अगोदरची जर आपण फेरी बघितली तर ती 4 ओव्हरची होती, परंतु आपल्याकडे वेळ आहे त्यानुसार 5 ओव्हरचा हा सामना असेल. 5 ओव्हर आता तुम्हाला मिळतील. प्रथमतः काय डिसिजन आहे, फिल्डिंग की बॅटिंग? फिल्डिंग. समोर पिंपलासच्या अगेन्स्ट या हंगामामध्ये कधी तुमची फाईट झाली? पिंपलासच्या दुसरी टीम होती ती न्यू एकविरा पिंपलास, ही आता पहिल्यांदा झाली यांच्याशी. म्हणजे आता दत्तकृपा या पिंपलास या टीमसमोर तुमची पहिली लढत आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर पिंपलास संघाचे असे या टीमचे काहीसे खेळाडू असे माहीत आहेत का, पण तुम्ही याच्या अगोदर लावला? माहीत आहेत, थोडी इन्क्वायरी केली होती आम्ही पण पहिल्यांदा खेळायचं त्या हिसाबात, तर चांगल्यापैकी खेळू. काय वाटतं, काय टार्गेट समोरच्या टीम पर्यंत ठेवाल तुम्ही? कारण प्रथम फिल्डिंग करत असताना किती धावसंख्या तुमच्यासाठी उपयुक्त असतील की ज्या सेकंड इनिंगमध्ये तुम्ही त्या धावसंख्या बनवाल? 45-50. 5 ओव्हरची मॅच आहे. तर काय वाटतं की कोणते असे बॉलर फ्रेश 4 यूज करणार, ज्या 4 बॉलरवरती तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून जास्त रिस्पॉन्सिबिलिटी ठेवाल? जीत आहे, कपिल आहे, अजून भावेश आहेत. ॲज अ कॅप्टन म्हणून तुमचा या टीममध्ये काय रोल आहे, बॉलर की बॅटर की ऑलराऊंडर? बॅटर म्हणून. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आपण देऊयात. आणि टीम पिंपलास आता टॉस गमावला गेला आहे. समोर आता पिंपलकर आहे की याच विभागा आणि याच क्रीडांगणामध्ये कधीतरी खरंतर सराव करण्याचा त्यांनाही एक्सपिरियन्स आहे. आणि असं म्हटलं जातं की एखादा अनुभव हा तुमच्या शिक्षकापेक्षा मोठा असतो, म्हणजे अनुभव हा तुमचा शिक्षक असतो आणि त्या अनुभवाने आता तो संघ तुमच्या समोर उतरेल. करायची प्रथमतः बॅटिंग. 5 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट ठेवणार समोरच्या टीम कडे? 60-70चा टार्गेट राहील. आणि त्या टार्गेटपर्यंत आज 3 मॅचेस बघितल्यात. कारण ह्या क्रीडांगणाचा हवेचा जर स्वरूप आपण बघितला तर एकाच एंडने आपण क्रिकेट खेळतोय आणि हवेचा वेग सध्या तरी उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूलच आहे, तो ऑपोजिट नाही आहे. त्याच्यामुळे काय स्ट्रॅटेजी आखाल की कोणत्या खेळाडूंना तुम्ही टॉप ऑर्डरमध्ये स्पेशली ओपनिंग प्लेअर आणि पुढचे 3 प्लेअर टॉप ऑर्डरमध्ये कोणते पाठवणार की सिच्युएशननुसार तुम्ही चेंजेस करणार? सिच्युएशननुसार आम्ही चेंजेस करू. काय वाटतं ही स्पर्धा कशा पद्धतीने तू बघतोय? सुसज्ज क्रीडांगण, खेळपट्टी, सिमेंट विकेट आहे आणि स्पेशली तुम्हाला सिमेंट खेळपट्टीवरती खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. मग या क्रीडांगणामध्ये हा क्रिकेटचा खेळ 3 दिवसाचा सुरू आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर आयोजित आमदार चषक, काय वाटते या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला दिली संधी त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बादशाह 11 पिंपलकर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि दत्तकृपा पिंपलास या टीमला इन्व्हाइट केलं आहे. ते म्हणजे नेक्स्ट मॅचमध्ये मित्रांनो कुठेही जाऊ नका. चित्तथरारक सामना हा तुमच्यासमोर उद्या असेल. ऑनगोईंग मॅचकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. सेकंड इनिंगसाठी आता सज्ज होतील या स्पर्धेचे मॉनिटर कॉमेंटेटर अर्थातच साईजी शेळके सर ऑन द मायक्रोफोन. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यजी माद्रे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
आमदार चषक 2025 सन्माननीय आदरणीय आमदार कल्याण पश्चिमचे सन्माननीय विश्वनाथजी भोईर साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा या पिंपळघरच्या क्रीडा नगरीवरती राकेश भोईर यांची संकल्पना आहे. भरपूर चांगली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे संपूर्ण हंसिका स्पोर्ट पिंपळघर संघाशी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सो सध्या तरी मॅच भरपूर चांगली सर्व प्रेक्षकांचा भेटीला, कारण वाडेगर विपक्ष टीम खेतीय सापाड. गोलंदाज सज्ज, पहिला बॉल पहिला चेंडू स्लोअर वन पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं गेला, परंतु अंपायर करता बघा बॅटर अजून देखील थांबला. वाईटची मागणी करतोय, परंतु पंच सांगतात की अगदी बॉल समोरून तुमच्या गेला होता, त्यामुळे हा चेंडू निर्धाव असेल. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, फोर्सिंग स्ट्रोक, फटका ला जवाब, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता सुरुवात झाली या चौकाराला 4 धावेनं. धावफलक आता ओपन झाला टीम सापाड संघाचं. आई गावदेवी सापाडे बी अगेन्स्ट टीम SG एंटरप्राइजेस वाडेगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल स्विच हिट केलाय, हा फटका मिसटायमिंग. चेंडू हवेत आहे, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. वॅकंट एरिया होता, कोणताही खेळाडू त्या ठिकाणी नव्हता, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक 5 या अंकावरती. पंचकृषी क्रीडा नगरी आपल्या सर्वांना अगदी पाहायला मिळते. भरपूर चांगलं आयोजन नियोजन. गोलंदाज पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट, हा फटका चांगला. बॉल बॅकवर्ड पॉइंटला जातोय, खेळाडू वळतोय, दूरवरून आलाय, खेळाडूनं फेकी केली आहे. हा नाच, हे समीकरण पाहायला मिळते. नाखुश दिसतोय अतुल. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एकच असेल, माफ करा, एकच धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल 6 या अंकावरती. 6 रन म्हणजे बघा 2 धावा होऊ शकत होत्या. कॉलिंग चांगली झाली असती, 3 देखील बनू शकत होत्या, कारण बॉल डीप मध्ये गेला होता. गोलंदाज सज्ज. ओहो, चांगला बॉल आहे. कीपरनं बघा रिॲक्शन जी दिली, ज्या पद्धतीनं कीपरची रिॲक्शन होती. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. ओहो, चांगला बॉल अगदी दोन्ही पायांच्या मधनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम हे टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटचं. तेजस भोईरची ही टीम यावेळेस स्विच हिट, हा फटका लाजवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर इशारा, इट्स नो बॉल. नो बॉल आणि हा षटकार आलाय. प्रेक्षकांना अगदी थ्रिलिंग मॅच पाहायला मिळणार आहे, कारण ज्या पद्धतीने आपली लॉट आहे त्या लॉट नुसार आज या सामन्याचा विजेता टॉप 3 मध्ये जाणार आहे. गोलंदाज सज्ज. अगदी या अगोदरचा बॉल फ्री हिट होता, म्हणजे नो बॉल होता, म्हणजे आताचा चेंडू फ्री हिट असणार आहे. धावफलकावरती धावा 13. 76 काढायचे होते, 76 काढायचे होते. या अगोदर देखील आपण या क्रीडा नगरीवरती भरपूर साऱ्या मॅचेस पाहिल्या. 15चा रन रेट राखायचा होता आणि राखलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा आणि पाहत बसा, बॉल सीमा पार, षटकार. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट मी म्हणेन, कारण स्क्वेअर लेगला या पद्धतीनं स्ट्रोक येणं फारसं कठीण आहे या मैदानावरती, परंतु त्याच वेगानं बॉल आला आणि त्याच वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. 6 धावेनं धावफलक आता वेगानं पुढे सरकेल. 19 धावानं धावफलकावरती. 19 ऑन कार्ड. आता एंड बदलला. ओव्हर झाली या पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 19. ऍक्शन रिप्ले सुद्धा आपण टेलिव्हिजन स्क्रीन वरती पाहिला. अप्रतिम हे टेलिकास्ट. कॅमेराचा फोकस देखील लाजवाब. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिला चेंडूवरती एक सिंगल धाव या चेंडूवरती कंप्लीट केली गेली.
नक्कीच पंचकृषी क्रीडा नगरी म्हटली तर संध्याकाळीचं जसं सत्र सुरू होतं तसं बॅटरसाठी भरपूर चांगला बेनिफिट असतो, रायटी बॅटरसाठी. कारण बॉल भरपूर सारे बाहेर जाताना पाहायला मिळत असतात. या मैदानावरची खासियत आहे. यावेळेस खराब लाईन आहे, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आमच्या समवेत विशालजी पाटील होते, व्हॉइस ऑफ सरवली. त्यांच्या समवेत करण कालन सर होते, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली. आजच्या दिवसामध्ये भागेशजी म्हात्रे होते, व्हॉइस ऑफ भाल. खरं तर सिंगिंग भरपूर चांगली करतात. अनेक सारे ऑर्केस्ट्रा बीट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सध्या काय घडतंय या पंचकृषी क्रीडा नगरीवरती? सकाळपासून आपण 70+ टोटल जो आहे तो हमखास चेस होताना पाहायला मिळाला. गोलंदाजी कुठे ना कुठे दूर काढला जातो या मैदानावरती. गोलंदाज कष्ट घ्यावे लागणार आहेत तुम्हाला. पंचकृषी क्रीडा नगरीचा नक्कीच मी उल्लेख करत होतो, रायटी बॅटरसाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये बेनिफिट असतो. परंतु हे सेम मैदान आहे ज्या मैदानावरची अगदी पिंपळघरचे जे खेळाडू आहेत त्यामध्ये डावखुऱ्या हाताच्या बॅटरचा बोलबाला देखील राहिला. त्यामध्ये एक नाव नक्कीच आपल्या VIP डाईस वरती आहे, अभि पाटील. सूरज जोशी देखील आमच्या समवेत जॉईन होते, सन ऑफ भिवंडी क्रिकेट. अनेक वर्ष त्यांनी देखील गाजवली. यावेळेस लिडिंग एज, हो कॅच नाही, मॅच पकडाय. क्या बात है, काय झेल पकडलाय. झेल पकडला नाहीये, झेल बसलाय. आणि मला वाटतं ही कॅच नाहीये तर ही मॅच आहे. कारण महत्वाच्या क्षणाला ही विकेट आली. बॅटर अतुलला माघारी परतावं लागलंय. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत. बॅटची लिडिंग एज, अगदी वरच्या भागाला लागला बॉल. बॉल फार काळ हवेत. कॅमेरामॅनचं देखील मी कौतुक करेन, शेवटच्या क्षणापर्यंत बघा मैदानाच्या आतमध्ये गाडी कोणीही घेऊन जायचं नाही. खरं तर कॅश प्राइज दिलं जात आहे त्या खेळाडूला. नक्कीच SG एंटरप्राइजेस वाडेघर खेळतीया, ऋतिक पाटील यांचा संघ. या स्पर्धेमध्ये त्यांनी तो पुरस्कृत केलेला आहे. यावेळेस एक सिंगल या चेंडूवरती. ओहो, थोडस मिसफील्ड. आउटफील्डचा फायदा झाला होता परंतु कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव मिळालेली नाही. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला आपल्याला पाहायला मिळाला टीम वाडेघर संघाचा. चांगली बॅटिंग झाली होती, 75 बनल्या होत्या, 76 धावा डिफेंड करतीय. आणि सध्या दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा 26 बनल्यात. हा फटका लाजवाब आहे आणि बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही मिस्टेक झालेली नाहीये. विपरीत बुद्धीचा परिणाम. आता हवेच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम सापार्डे बी संघाला. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे संपूर्ण हंसिका स्पोर्ट पिंपळघर संघाने घेतली आहे. हर्ष पाटील देखील जॉईन झालेत. PPL लागोपाठ 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज या हर्ष पाटीलनं पटकावली होती. कदाचित उद्या इन ऍक्शन मध्ये देखील तो पाहायला मिळू शकतो. चला न्यू बॅटर लवकर या. असं नाहीये की वेळ आहे आपल्याकडे परंतु यानंतर देखील आपल्याला बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या आहेत. बऱ्याच म्हणजे एकच बाकी आहे. पण आपण जास्त वेळ घेऊ नका. शिस्तीचं क्रिकेट तुम्ही दाखवायचं आहे. खरं तर आजच सरवलीच्या मैदानावरती डे अँड नाईट क्रिकेट बालाजी ट्रॉफी ला देखील सुरुवात होणार आहे. म्हणजे सकाळी तुम्ही पिंपळघरच्या मैदानावरती क्रिकेट पाहाल ग्रामीणचा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सरवलीच्या मैदानावरती क्रिकेट आपण पाहूयात ग्रामीण क्रिकेटचा. ओ हो आते ही घरला सेट होऊन आला बॅटर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळतीये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर
धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 32 धावा धावफलकावरती. का बॅटिंग पाहायला मिळते या खऱ्या अर्थानं उल्लेख केला. विकेट पडले 2 परंतु रन रेट त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्यांना माहिती आहे जर धावा बनवल्या नाहीत तर या स्पर्धेला रामराम ठोकावा लागणार आहे. कारण नॉकआउट टाईपमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती 2 बाद 32. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. डॉट बॉल हाताळावे लागतील टीम वाडेगर संघ अगेन्स्ट टीम आई गावदेवी सापाडे बी संघ. आज कल्याण गटातील हे खेळाडू हे संघ आपल्याला या भिवंडीच्या क्रीडा नगरीवरती या पिंपळघरच्या मैदानावरती येताना पाहायला मिळालेत. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही टीम तेजस भोईर आणि टीम ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सुजल भोईर आहेत. त्यांनी देखील भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. अनेक साऱ्या स्पर्धा ते देखील ऑपरेटर करत असतात. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा देखील उल्लेख हाच करेन की भरपूर साऱ्या टुर्नामेंट सध्या त्यांच्या देखील सुरू आहेत. खरं तर तेजस भोईर यांना तर वेळच नाही आहे परंतु त्यांचेच बंधू आलेले आहेत. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉल दोन्ही हातांनी वसूल केला जातोय. तोफा कबूल किया. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला व्हॉलेंटियर्स हंसिका स्पोर्ट पिंपळघर सर्वांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. बघा कोणी मोठं नाहीये किंवा कोणी छोटं नाहीये. सर्व आपल्यासाठी समान आहेत. नक्कीच आपल्याला अजून देखील भरपूर साऱ्या टुर्नामेंट आहेत त्याच्यामध्ये एंट्री देखील करायची आहे हंसिका स्पोर्ट पिंपळघर. सो विनंती असेल तुम्हाला प्रॅक्टिससाठी तेच बॉल नंतर मॅचेस संपल्यानंतर यूज होतील. सो विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा लवकर ताबा घ्या. बॉल जसे बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील आपण लगेच आणून द्यायचा आहे. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल एक षटकार आला पहिल्याच बॉलवरती. हा चेंडू वाटची कडा लागली आहे. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. एक सिंगल या चेंडूवरती. या चेंडूवरती देखील अगदी इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. त्याला माहिती आहे ज्या दिशेनं चेंडू टाकला होता त्याच दिशेनं अगदी खेळला असता परंतु बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त करताना पाहायला मिळाला. अगदी जुना बॉल झाला त्यामुळं कुठे ना कुठे थोडीशी स्विंग आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. बाटची कडा लागली. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल फक्त या चेंडूवरती आली. आमचे ऑफिशियल्स सध्या मैदानावरती आहेत. नक्कीच गावसेज आहेत. खरं तर राकेश दादांनी जेव्हा स्पर्धा अनाऊन्स केली फक्त दादा म्हटले होते की आपल्याला टुर्नामेंट ठेवायची आहे आणि सर्व हंसिका स्पोर्ट पिंपळघर संघानं जो सपोर्ट दिला सो त्याचा परिणाम त्याचा रिझल्ट आता आपण सध्या पाहतोय. आमदार चषक 2025 या रूपानं. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडलं. LBW ची विकेट. मोठा मासा गाळायला लागलाय. सापाडे बी संघ थोडासा ट्रबल मध्ये. आता थोडासा विचार करावा लागेल. रन रेट चांगला. विकेट हातामध्ये राहत नाही. विकेट आणखीन एक गेला. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सागर पाटील. आता या खेळाडूला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. पवनला माघारी परतावं लागलं. खरं तर यष्टांच्या अगदी समोर सापडला. न्यू बॅटर सागर आलेले आहेत. सागर पाटील. ज्या पद्धतीनं मी उल्लेख देखील केला या अगोदर पण की कल्याण विभागातील कल्याण गटातील हे दोन्ही संघ आहेत त्यामुळं दोघांना एकमेकांचा खेळ जाणून आहेत. त्यामुळं कशा पद्धतीनं आता ही मॅच जिंकायची आहे ते विचार करत असतील. स्ट्रॅटर्जी बनल्या असतील आणि आता त्या स्ट्रॅटर्जीज अपनाव्या देखील लागतील. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना पिंपळघर गावाच्या एंडकडनं. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूचं 38 सर्कलच्या आतमध्ये होता. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 40
40 धाबा धावफलकावरती 14 बॉल आणि 36 धाबांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. पिंपळगर गावाच्या आयनकडनं गोलंदाजी करत असताना बॉलर योगेश. हा फटका मिस टायमिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. खरं तर वाडेगर संघ म्हटलं तर भरपूर चांगला खेळ कल्याण विभागामध्ये या संघाचा बोलबाला आहे. परंतु या भिवंडी विभागामध्ये सध्या ते खेळण्यासाठी आलेले आहेत. समोर सापाटे संघ आहे ते देखील चांगल्या ताकदीचे चांगल्या कॅलेबरचे आणि आता त्यांना 2-2 हात करतात. चांगली धावसंख्या आहे मी म्हणेन. परंतु आता अजून धावा तुम्हाला बनवायच्या आहे. तुमच्या समोर एक टार्गेट आहे ते तुम्हाला आता क्रॉस करायचा. गोलंदाज सज्ज. महत्वाचा बॉल अगदी खोदून काढलं. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जातो. मिसफील्ड पाहायला मिळते आणि तिसरीचा प्रयत्न देखील केला जाणार आहे आणि 3 धाबा या चेंडूवरती बघता बघता कंप्लीट. ज्या ठिकाणी एकच असायला हवी होती त्या ठिकाणी एक्स्ट्रा मध्ये मी म्हणेन 2 आल्या आणि 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 44. 44 धावा म्हणजे आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजे 32 धावांची. 32 धावांची गरज. 44 बनल्यात. 32 बनवायच्या आहेत. 12 मध्ये 32 शक्य आहे या पंचकृषी क्रीडा नगरीवरती. या पद्धतीनं मी उल्लेख देखील केला. या मैदानावरती अनेक सारे पिंपळगरचे बॅटर नाव गाजवून गेलेले आहेत. अजून देखील गाजवत आहेत. अभि पाटील त्यामधलं एक नाव. सूरज जोशी आहेत. निकलेश बजागे देखील आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये जे गुणेश आहेत ते देखील भरपूर चांगली बॅटिंग करतात. सध्या 40+ मध्ये ते खेळताना पाहायला मिळतात. अनेक सारे लेफ्टी बॅटर या मैदानावरती. पुढच्या मॅचमध्ये आणखीन एक खेळाडू अर्जुन आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस फटका फसला. हो कॅच वरती गेलेले नाही आहेत खेळाडू. थोडेसे डीप मध्ये उभे होते त्यामुळेच कदाचित तो प्रयत्न केला नसावा. एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. गोलंदाज कपिल आल्यात. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. 19 धावा कपिलनं खर्च केल्या होत्या. कपिल पुढचा बॉल. 5 ओव्हरच्या मॅचेस 76चा पाठलाग करत असताना आई गावदेवी सापाडे बी संघ अगेन्स्ट टीम SG एंटरप्राइजेस वाडेगर. कपिल पुढचा बॉल. हा फटका लाजवाब परंतु चेंडू लॉंगच्या क्षेत्ररक्षकाकडे. कोणतीही मिस्टेक ते करणार नाही. या विकेटचं पतन. मोठा धक्का मोठा हादरा बसला टीम आई गावदेवी सापाडे बी संघाला. बॅटर प्रेमला मैदान सोडावं लागेल. ज्या विकेटची गरज होती तो विकेट आता प्राप्त केलाय टीम वाडेगर संघानं. ज्या पद्धतीनं मी उल्लेख देखील केला की वाडेगर संघ अगदी ताकदीचा संघ आहे. त्या कॅलेबरचा संघ आहे. कल्याण विभागामध्ये अनेक साऱ्या टुर्नामेंट अनेक साऱ्या ट्रॉफीजवरती त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे आणि आता त्यांचा प्रयत्न हाच असेल की या आमदार चषकावरती देखील आपलं नाव कोरायचं आहे. भिवंडीमध्ये येऊन कल्याणचा दबदबा त्यांना दाखवायचा आहे. अगदी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जय हनुमान सरवली बी संघ आपल्याला टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि ही मॅच सध्या भरपूर महत्त्वाची आहे कारण जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगले संघ या भिवंडी विभागातील आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. हा फटका चांगला. बॉल मिड विकेटला चाललाय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही नाही. या न्यू बॅटर सूरज आल्यात. धावफलकावरती धावा 46. 46 धावा. धावा बनल्या गेल्यात. अजून देखील भरपूर धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे एखाद दुसरा मोठा फटका या ओव्हरमध्ये भरपूर गरजेचा राहील. ओहो चांगला चेंडू आहे.
कपिलच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही स्ट्रोक खेळू शकत नाही या. खरं तर पहिलं षटक कपिलचं महागडं ठरलं होतं, 19 आल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यानं डोक्यामध्ये एक विचार करून आला, माइंडसेट तो बनवून आला, या टप्प्यावरती या लाईनवरती गोलंदाजी करायची आहे आणि आता त्याच लाईन आणि लेंथवरती तो गोलंदाजी देखील करतोय. हा फटका चांगला होता, परंतु खेळाडू डीपमध्ये आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. सिंगल डबल न जास्त काही फरक पडणार नाही या. तुम्हाला आता मोठे फटके खेळायचेच आहेत, कारण आता 29 बनवायचे आहेत 7 चेंडूमध्ये. 7 बॉल आणि 29 धावांची गरज. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 7 गेंदे 29 रन की जरूरत यहाँ से मैच को जीतने के लिए. 7 मध्ये 29. आता एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही आहे टीम वाडेकर संघाला. थोडासा पुढे चाललाय, परंतु हा चेंडू मोठा फटका आला. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 राहतील. कपिल ही बॅटल लेफ्ट आर्म बॉलर, त्याच्या समोर लेफ्ट आर्म बॅटर होता आणि आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 29. यानंतरची मॅच टीम बादशाह 11 पिंपळघर आणि दत्तकृपा पिंपळास दोन्ही संघ कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. दत्तकृपा पिंपळास आणि बादशाह 11 पिंपळघर, तुम्ही ऑफिशियल एंट्री करून घ्या, विनंती असेल. दत्तकृपा पिंपळास वेलकम, आपलं स्वागत आहे. आपण ऑफिशियल एंट्री करून घ्या. आणि टीम बादशाह 11 पिंपळघर, आपल्याला देखील विनंती आहे. शेवटचं अंतिम षटक बॉलर सर्वेश आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा बनवायच्या आहेत. आता इथून कोणी मॅच जिंकू शकतो टीम सापाटे बी संघाला, तर 5 षटका ठोकायच्या आहेत बॅटरला, जास्त नाही 5. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. या मैदानाचा इतिहास राहिला, 6 मध्ये 6 देखील षटका ठोकलेले आहेत. गोलंदाज सज्ज, पहिला बॉल उडवलाय त्याच दिशेनं त्याच पद्धतीनं, परंतु चेंडू हवेत. प्रयत्न भरपूर चांगले होते. मिड विकेटचा खेळाडू स्क्वेअर लेग पर्यंत आला, परंतु झेल झाली ड्रॉप. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 28 धावांची. 5 बॉल आणि 28 ची गरज. 5 मध्ये 28 मोठे फटके खेळायचेच आहेत. आता प्रत्येक चेंडू मोठा फटका. टीम बादशाह 11 पिंपळघर, विनंती असेल आपण संपर्क साधा. टीम बादशाह 11 पिंपळघर, आवाज येत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. आमच्या समवेत आज सुभाषजी धुमाळ सर आहेत, भागेशजी म्हात्रे सर देखील आमच्या समवेत होते. खरं तर या चेंडू नंतर उल्लेख करू आपण. वाटची लिडिंग एज लागली आहे. बॉल शॉर्ट फाईन लेगला बॉल, आता लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि सांगून देत असताना मॅच अजूनही संपलेली नाही आहे, कारण 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 24 धावांची. 4 बॉल 24, 4 मध्ये 24 ची गरज आहे. सर्वेश आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल फुल टॉस होता, परंतु त्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. आता 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत होत असताना आता 3 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. सर्वेश कमबॅक चांगला केला आणि काय घडलंय, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं, म्हणजे आता 3-22.
खरं तर वाडेघर संघाचा उल्लेख केला ना तर मातीवरती खेळणारे हे खेळाडू आहेत. मातीच्या पिचवरती सातत्याने सराव देखील असतो, सातत्याने त्यांच्या मॅचेस देखील असतात. हा चेंडू बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला परंतु फक्त आणि फक्त पाहत बसला. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. समीकरण बदलतंय. 2 मध्ये आता 16ची गरज आहे. एखादा 9 बॉल आला ना तर मॅच मध्ये इंटरेस्ट वाढेल, कारण इथून मॅच जिंकू शकतो तो फक्त गोलंदाज आहे. हा षटकार अगदी मोक्याच्या क्षणी आणलाय की नाही, कारण 2 मध्ये 16 बनवायचे आहेत. 2 लीगल चेंडू टाकायचे आहेत गोलंदाजाला. हा चेंडू फुलटॉस आहे मिड विकेटला आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चला बॉल द्या. आता शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 12 धावांची. गणेश पाटील बॉल घ्या. यस यस मा सुरू करा. फुल टॉस बॉल सर बॅटनं डाऊन दी ग्राउंड खेळायचं जरूर परंतु एका टप्प्यानं बॉल अडवला जाईल आणि अशा प्रकारे मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली टीम SG एंटरप्राइजेस वाडेघर संघानं. अभिनंदन अभिनंदन टीम वाडेघर अँड हार्ड लक टफ लक टीम आई गावदेवी सापार्डेबी. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त